नमस्कार। आज आपण पाहणार आहोत एक विस्तारित कथा, सूर्य गणेश योग। अराजकाचा काळ चालू होता। धर्माची नीती कमी होत होती, जीव हिंस्र होत होते आणि पृथ्वीवर अज्ञानाचा अंधार पसरला। पण अशा वेळेस एक गोष्ट मात्र नियमित चालू होती, ती म्हणजे सूर्यदेवांचं उगवणं। सूर्यदेव आपल्या तेजोमय रथावरून आकाशात भ्रमण करत होते। त्यांच्या किरणांनी पृथ्वी उजळत होती। त्याच वेळेस सूर्यदेवांच्या मनात एक विचार वाढू लागला, मी सर्वांना प्रकाश देतो, सारे सजीव माझ्यावर अवलंबून आहेत, मग तरीही गणपतीला माझा नमस्कार करण्याची गरज का आहे? मी तर तेजाचा राजा आहे। कैलास पर्वताजवळील एका सभेत सर्व देव एकत्र आले होते। गणपती शांतपणे सर्वांचे स्वागत करत होते। त्याच वेळेस सूर्यदेव पुढे आले आणि थोड्याशा हसऱ्या पण अहंकारयुक्त स्वरात म्हणाले, गणपती, मी सर्वांना प्रकाश देतो, उष्णता देतो, माझ्याशिवाय कोणाचं काहीही चालत नाही, पण मग तरीही मी तुला वाकून नमस्कार का करावा? त्याच वेळेस गणपतींनी स्मित केले। ते पुढे आले आणि सूर्यदेवांना म्हणाले, सूर्यदेवा, तू तेजाचा राजा आहेस, यात काहीही शंका नाही, पण मला एक सांग, तू कधी अंधाराला समजून घेतलंस का? सूर्यदेव थोडे थबकले। अंधाराला समजून घेणं? तो माझा विरोधक आहे, मी उगवलो की तो नाहीसा होतो। गणपती शांत स्वरात म्हणाले, तू अंधाराला हरवतोस, पण त्याचं महत्त्व कधी जाणून घेतलं नाहीस। मी अंधारातही प्रकाश शोधतो, तो बाहेरचा नाही, तो अंतर्मनात असतो। तुझं तेज बाहेर उजळतं, माझं तेज मनातल्या गुहेत उजळतं। हे वाक्य ऐकून पूर्ण सभेत शांतता पसरली। त्यावेळेस सूर्यदेवांना जाणवलं की बाह्य प्रकाश जितका महत्त्वाचा, तितकाच अंतःकरणातील ज्ञानप्रकाशही महत्त्वाचा, कधी कधी त्याहूनही अधिक। त्या दिवशी सूर्यदेवांनी गणपतीला पहिल्यांदा वाकून नमस्कार केला आणि सूर्य गणेश योग जन्माला आला। त्या दिवसापासून सूर्य गणेश योग हा जन्मकुंडलीतील पवित्र आणि शुभयोग मानला जाऊ लागला, जो मनाला बाहेरचा आणि आतला दोन्ही प्रकाश देतो। नमस्कार। सूर्य गणेश योग ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।